सूरज चव्हाण यांच्याकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी मला जायचं आहे अवधूत वाघ यांच्याकडे. त्याचं कारण असं आहे, येतो सूरजजी, येतो तुमच्याकडे, सगळ्या प्रश्नांची 1 to 1 उत्तरं घेणार आहे. अवधूतजी, प्रश्न हा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा, ह्या एका वाक्यानं तुम्हाला सत्तेत पोहोचवलंय. कारण लोकांना वीट आला होता ह्या भ्रष्टाचाराचा आणि ह्या सगळ्याचा. आज या राज्यामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे, आणि हा अहवाल सांगतो मी, सगळं तुम्ही पण वाचला असेल, हा अहवाल काय सांगतो माहिती आहे का? सरकारची जमीन खाण्याची पूर्ण परिस्थिती झाली होती, सगळं झालं होतं, खाल्ली होती. आणि आज क्लीन चिट. आम्ही किती क्लीन चिट पचवायच्या महाराष्ट्राने? अवधूतजी. नमस्कार विलासजी. हम्म. सर्वप्रथम ह्या संपूर्ण व्यवहारामध्ये आपल्याला 2 भाग करावे लागतील. एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. पॉलिटिकल भाग जो आहे त्याच्याबद्दल अंजलीताई आतापर्यंत थोड्या बोलल्या, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो आहे त्याच्याबद्दल जास्त बोलल्या. मी दुसऱ्या भागाबद्दल सुरुवातीला बोलतो, पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. घर बदललं, मालकं बदलली, तरी मांजर मात्र ते घर सोडत नाही. त्यामुळे सरकार जरी बदलत असली तरी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मांजर आहे ते मात्र घर सोडत नाही. ते आधीच्या घरामध्ये सुद्धा मुक्तपणे वावरतं आणि नव्या घरात सुद्धा मुक्तपणे वावरतं. हे मांजर म्हणजे आपल्याकडची नोकरशाही आहे आणि ती सगळ्यात भ्रष्ट आहे. जर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातील सर्व हे जे बाबू लोक आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी केली तर 90% बाबू लोकांकडे तुम्हाला करोडोची संपत्ती मिळेल. हे जागतिक सत्य आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की तुम्ही म्हणालात ना खाऊंगा ना खाने दूंगा. गेली 11 वर्ष हे जे वाक्य आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आहे. आणि गेली 11 वर्षामध्ये विलासजी संपूर्ण केंद्र सरकारमधल्या एकाही मंत्र्यावर गैरव्यवहाराचे किंवा अपहाराचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोपही आजपर्यंत विरोधक लावू शकला नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करू नये. आता प्रश्न आला आहे महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रामध्ये आज जो विषय आहे की ह्या पुण्याच्या जमिनीवर कोणीतरी अहवाल दिलाय. हा अहवाल सुद्धा सर्व बाबू लोकांनी दिलेला आहे आणि हा अहवाल अजून आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने स्वीकारला नाही. त्यामुळे जो अहवाल स्वीकारला नाही, अहवाल कोणी केला ह्याला आम्ही जबाबदार नाही. जर तो अहवाल चुकीचा असेल तर माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील, नवीन अहवाल घेतील. परंतु एक अहवाल जो कुणीतरी बाबू लोकांनी बनवलेला आहे त्याच्यावरनं आम्हाला कोंडीत पकडून आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू नये. बर, ठीक आहे. उपप्रश्न अनेक आहेत, त्याची सुरुवात केली तर आपली मुलाखत होईल 1 to 1. त्याच्यामुळे राजापूरकर यांच्याकडे जातो आणि नंतर सूरजजी तुमच्याकडे शेवटी येणार आहे. काय आताच येऊ? सूरजजी बोला. मला काय झालं विलासजी. नाही सूरजजी, हा बोला बोला. नाही मला बोलू द्या, कारण तुम्ही आमच्या निगडीत बोलताय त्याच्यामुळे बोलणं खूप गरजेचं आहे. आणि कुणीतरी येतं, स्वतःच फिर्यादी बनतं, स्वतःच चौकशी करतं आणि स्वतः जज बनून आमच्यावरती आरोप करतं आणि निघून जातं. मी अंजलीताईचं ऐकलं, मनापासून ऐकलं. मी अनेक चॅनलवर डिबेटवरती ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्या दरवेळी मी ज्यावेळेस येतो त्या डिबेट मधून निघून जातात, कारण त्या सत्य ऐकू शकत नाहीत. ते सत्यापासून पळ काढतात. तुम्हाला जर तुमच्या बाजू खरी असेल तर तुमची तयारी पाहिजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती विरोधकांसोबत बोलण्याची. तुम्ही फक्त आरोप करणार आणि निघून जाणार. तुमची मानसिक वैयक्तिक मी त्यांना बोल, वैयक्तिक होऊ नये एवढाच उद्देश. वैयक्तिक आम्ही वैयक्तिक त्यांच्या कधी बोललो वैयक्तिक आम्ही बोलतो ते म्हणजे आमच्या कुटुंबात. ठीक आहे, तो मुद्दा नाहीये. तो मुद्दा नाहीये, ते आता नाहीये, त्याचं उत्तर द्या. आपण मुद्द्यावर बोलू. नाही, मी मुद्द्यावरती येतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून ही यांची बाजू कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या आतापर्यंत कधीच कुठल्या आरोपाला उत्तर देत नाहीत, फक्त आरोप करणे, निघून जाणे त्यांचं काम आहे. आताच्या प्रकरणात सुद्धा त्या स्वतःच फिर्यादी बनल्या, स्वतःच ऐका ना, मुद्दा अंजली दमानिया हा मुद्दा नाहीये महाराष्ट्राचा, लक्षात घ्या. त्यांच्यासारख्या जे मूलभूत प्रश्न आहेत ना त्याच्याबद्दल आपण बोलूया. सांगा, पुण्याच्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव
पार्थ पवार 99% भागीदारी त्यांची तिथं असताना सुद्धा आज अहवाल येतो, सांगितलं जातं की हो सगळा फ्रॉड झालाय. नाव का नाहीये त्यांचं? विलासजी, एक तरी मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, हा. आपल्या माध्यमातून आज दिवसभर जे चॅनल बातम्या चालवत आहेत, हा. तो आपल्या चॅनल सहित सगळे चॅनल जे बातम्या चालवत आहेत, महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी सांगितलं की मोठे कमिटी नेमण्यात आलेली नाही. अशी कुठलीही कमिटी या चौकशीसाठी नेमण्यात आलेली नाही. आता हा अहवाल कुठून आला, कुणी आणला, अंजली दमण्यासारखे अजून कुणी उठवून बसवले मला माहिती नाही. त्याच्यातली चौकशी सरकारने करावी. हा, आणि असं घडू शकतं, असं घडू शकतं. तो काय अहवाल 100% इथं बसलेला 100% राजराजापूरकरजींचा नाही, अवधूत वाघांचा नाही, सूरज चव्हाणांचा नाही, विलास बडेंचा पण नाही. मी तुम्हाला बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट दाखवतो. अशा पद्धतीची कुठलीही समिती महसूल खात्याकडनं नेमण्यात आलेली नाही. हा. हे बावनकुळे साहेबांचं आजचं अधिकृत स्टेटमेंट आहे. हम्म. अजून तो अहवाल सरकारकडे प्राप्त व्हायचा आहे आणि मुठे नावाची कुठलीही कमिटी त्या ठिकाणी नेमण्यात आली नाही. विकास खरगे साहेबांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटीच्या अहवालानंतर पण त्याच्यावरती अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्या कमिटीच्या अहवालानंतर आपण बोलू शकतो. आता कोणीतरी उपटसुंबू येतात परदेशातून आणि येऊन आमच्यावरती आरोप करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे बघा, बदनाम मी पुन्हा तेच म्हणतोय, हा आरोप त्यांनी एकट्याने केलेला नाहीये, त्यांचा एकट्याचा नाहीये. मला काय म्हणायचं ते खरंच आज सामाजिक सगळ्या कार्यकर्ते- माध्यमांनी हा घोटाळा 500 रुपयामध्ये आज 1800 कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न होतो. बोलायचं नाही या महाराष्ट्रात. विलासजी, आपण पण एक जबाबदार पत्रकार आहात. हा. आपण पण एखादी 500 कोटी 500 रुपयाचा स्टॅम्प 300 कोटीची जमीन 1800 कोटीची जमीन बोलत असताना मला वाटते त्या प्रकरणाची सखोल माहिती घ्यावी. कसं असतं विलासजी, कुठली स्टॅम्प सांगा. ड्युटी त्या ठिकाणी कुठलीही स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी चुकवण्यात आलेली नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प ड्युटी नव्हे. तो एखाद्या कंपनीचा एखाद्या सोबत अग्रीमेंट होत असेल तर तो स्टॅम्प पेपर वर होत असतो. तो अग्रीमेंट आहे, त्याच्यावरती तुम्ही लगेच म्हणता सरकारकडनं 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ झाली. सरकारकडनं कुठलीही स्टॅम्प ड्युटी माफ झालेली नाही. त्या ठिकाणी ज्या वेळेस लँड ज्या कंपनीला टेक ओव्हर होणार होती त्यावेळेस त्या कंपनीकडनं पर्पज येतं. जर तुमचं पर्पज IT पार्क साठी होतं तर त्या ठिकाणी सरकारच्या धोरणानुसार ती स्टॅम्प ड्युटी माफ होते. जर तुमचं हा झालं तुमचं, मला वाटतं आपणच 1 to 1 करूया त्या बाकीच्या पाहुण्यांकडनं. मला बोलू द्या, मला पूर्ण बोलू द्या, माझी बाजू तरी मांडू द्या. बोला. तर ज्या दिवशी तिथलं पर्पज क्लिअर होईल त्या दिवशी स्टॅम्प ड्युटी भरण्याचं सरकारकडनं येत असतं. त्या दिवशी तिथं स्टॅम्प ड्युटी भरली जाते. स्टॅम्प ड्युटी चुकवली, 300 कोटीचा घोटाळा, कलेक्टरनं अधिकृतपणे सांगितलं ही जमीन सरकारच्या ताब्यात आहे, कलेक्टरच्या ताब्यात आहे. मग तुम्ही एखादी प्रक्रिया राबवत असताना घोटाळा कसा म्हणू शकता तुम्ही? त्या ठिकाणी प्रक्रिया पाळल्या. ह्याच्यावरती 6 लोकांची कमिटी सरकारकडनं नेमण्यात आलेली आहे. 6 लोकांच्या कमिटीचा अहवाल आल्याच्या नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. इथं कुठेही चुकीचं घडलेलं नाही. परंतु काही लोक सिलेक्टिव्ह टार्गेट ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम करतायत. राजापूरकरजी, जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर त्यांच्या प्रत्येकाला आता ते मी तर पहिल्यांदा अभिनंदन करतो की पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीतरी बोलायला आलं. सूरजी, ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ह्या सगळ्या प्रश्नांवरती कौतुक करतो मी तुमचं. हा, राजापूरकरजी, सिलेक्टिव्ह टार्गेट केलं जातंय का अजित पवारांना? ते मुळात विलाजी, मला 1-2 गोष्टी याच्यावरती बोलायला मला सांगावं असं वाटेल आणि त्याच्यावरती प्रकाश टाकू. पण त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट अशी आहे की मी कोणाची बाजू घेणार नाही, मी कोणाच्या बद्दल त्या ठिकाणी आक्षेप करणार नाही. पण मला सांगणार असं आहे की नाही, तुम्ही बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात. आज मला बेधडकपणा बघायचा आहे तुमचा. सांगतो ना मी. काही वर्षापूर्वी ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकारमध्ये होतं, 2019चा वयाचा काळ होता आणि त्यावेळेला मला आठवतंय की नवाब मलिक साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि नवाब मलिक साहेबांवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती दाऊद इब्राहिमच्या कुणा नातेवाईकाची कधी काळची जमीन ती वाया जी आहे ती जमीन कोणाला तरी विकली गेली होती आणि ती जमीन नवाब मलिकांकडनं काही खरेदी विक्री केली गेली आणि त्याचा संदर्भ जोडून नवाब मलिक ये दाऊद इब्राहिम का आदमी है, नवाब मलिक ने आतंकवाद को जन्म दिया है जमीन खरेदी करके, असं करणारे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी 70,000 लोकांना घेऊन मुंबईत मोर्चा काढला. एका बाजूला दाऊद इब्राहिमचा फोटो, एका बाजूला नवाब मलिकांचा फोटो आणि नवाब मलिकांचं पूर्ण आयुष्य खराब करून टाकलं आणि नवाब मलिकांना या देशाचा आतंकवादी, अतिरेकी, गुन्हेगार, कातील असं करून सगळं केलं आणि शेवटी काय झालं,
तर आज नवाब मलिक साहेब त्यांच्यासोबत महायुतीमध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की क्लीन शीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी झाली आहे. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर किरीट सोमय्या आणि या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फडणवीस साहेब. काय होतं माहितीये का की कुठलंही प्रकरण समोर आलं की त्या प्रकरणाबद्दल खूप काय बोलायचं, एखाद्याला मर्डरर, कातील, गुन्हेगार, अपराधी असं सगळे मोठे मोठे लेबल लावून टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याला क्लीन चिट द्यायची. हा भाग वेगळा झाला. पार्थ पवारांच्या बाबतीमधलं प्रकरण आहे. आदरणीय साहेब स्वतः म्हणाले की सदर प्रकरणाबद्दल त्याची सखोल चौकशी व्हावी. या चौकशीच्या अंतिम टप्प्यामध्ये जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये कोणावरती कोण आरोपी असतील किंवा जे काय असेल याचं जे काही समोर सिद्ध होईल त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हा एक भाग सगळ्यात आला. पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट जी सांगायची आहे ती म्हणजे की आताच मी काही वेळापूर्वी काही वकिलांशी बोललो पुण्यामध्ये. येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी आपल्यासमोर 10 डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये सरकारची कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी बुडवली गेलेली आहे, अशा प्रकारचं काम निबंधकाकडनं होत आहे. अशा प्रकारचं काम काही अधिकाऱ्यांकडनं, सरकारी अधिकाऱ्यांकडनं होत आहे. मला सांगायचा भागाचा आहे की पार्थ पवार इज ओनली द पिक्चर. लक्षात घ्या. अधिकाऱ्यांकडनं कशा म्हणजे आता पार्थ पवारांची कुठली कंपनी काय मला याच्याबद्दल काही माहित नाही. पण अशा प्रकारे जर अशा प्रकारे का माहित नाही राजराजापूरकरजी आता भाजपबद्दल तुम्ही एवढं सांगताय राज्यातला विरोधी पक्ष तुम्ही आज विसरलात की काय? महाराष्ट्रातले हे उभ्या महाराष्ट्रातले अशा प्रकारचे भूखंड जर गिळले जात असतील तर विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर आवाज उठवणं कुणाचं काम आहे? विलासी एकच मिनिट. अवधूत वाद जे आहेत काही दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांनी सिडकोचं अध्यक्षपद असताना त्या ठिकाणी कितीतरी 1000 कोटीची जमीन ही त्या ठिकाणी गैरव्यवहार करून लाटली, हा खुला आरोप केला. कोर्टामध्ये याचिका देखील सादर केलेली आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चुका शब्द आला नाही. आम्ही विरोधी पक्षाचा म्हणून कधी गप्प बसणार नाही. आमची भूमिका आहे सत्याच्यासाठी भांडणं, न्यायासाठी आवाज उठवणं. पण या पहिली क्लीन चिट तुमच्या नेत्यांनी दिली आहे. पहिली क्लीन चिट तुमच्या नेत्यांनी दिली आहे. आम्ही कसं देणार क्लीन चिट? अहो सरकारमध्ये हे बसलेत ना, मुख्यमंत्री हे, गृहमंत्री हे, मला वाटत नाही पार्थ असं काही करेल. आम्ही कुठून क्लीन चिट देणार? आम्ही सुप्रियाताई सुळे आवाज उठवणार. सुप्रियाताई सुळे यांनी पहिली क्लीन चिट दिली की नाही? एक सेकंड विलासजी सांगू तुम्हाला मी. तुमची मुलगी आहे, तू विलासजी एक मिनिट, तुमची मुलगी आहे किंवा तुमचा एक मुलगा आहे, तुमच्या मुलीबद्दल तुमच्या मुलाबद्दल जी आत्मीयता आणि प्रेम असतं सगळ्यात पहिले तुमच्या काय येणार? मेरा लडका निरपराध है, माझी मुलगी निरपराध आहे. मग कुटुंब सांभाळाय ना यार. या महाराष्ट्रात मध्ये राजकारण करताय तुम्ही. सगळं तुमच्या सोयीचं कसं असेल बरं? आम्ही सोयीचं नाही म्हटलं ना, पण जर ज्या वेळेला ह्या गोष्टी आल्या समोर त्याला पवारसाहेब काय म्हणाले की सदर प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. ठीक आहे. अवधूत वाघ हे म्हणतात क्लीन शीट देणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली आहे तुम्ही. अवधूतजी बोला. या विषयामध्ये जसं सूरज चव्हाण म्हणाले आणि मी पण आधी म्हणालो आणि विलासजी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. एक गोष्ट नक्की की प्रकरण गंभीर आहे. एक गोष्ट नक्की की आताच कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून फाशी देणं पण योग्य नाही. ह्या दोन्ही स्टेटमेंट्स आहेत. प्रकरण गंभीर आहे का? नक्कीच आहे. इथे जर कोणी शासनाची डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जर फसवणूक केलं असेल तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे का? मिळाली पाहिजे. तो कुठचाही असो, कोणी असो, कोणाचा मुलगा असो किंवा भाचा असो, याने काय संबंध राहतो? जसं तुम्हीच म्हणालात की सुप्रियाताईंनी पहिल्याच दिवशी स्टेटमेंट दिली की पार्थ असं काही चुकीचं करणार नाही. आता पार्थ त्यांचा भाचा आहे म्हणून त्यांनी ही बाजू घेणं हे स्वाभाविक आहे. परंतु राजकारणामध्ये आपल्या मुलाने खून केला म्हणून माझा मुलगा खून करणार नाही असं म्हणणं योग्य नाही. इथे अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण द्यावं लागेल की अहिल्याबाईंच्या मुलाने ज्यावेळी अतिशय वाईट प्रकारे कृत्य केली होती त्यावेळी त्याच अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला हत्तीच्या पायी दिलं होतं. त्या अहिल्याबाईंचा, अहिल्यादेवींचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आपण वारसा घ्यायचा की सुप्रिया सुळेंचा वारसा घ्यायचा हे महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे. मी आता पुन्हा सांगतो की जी समिती सूरजजी म्हणाले त्यात तथ्य आहे. ही मुळे समिती आणि फुले समिती आम्हाला पण काही माहित नाही. आज जे काही खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली आहे आणि खरगे साहेब हे कोण होते? मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर होते. त्यानंतर ते वन खात्यामध्ये सेक्रेटरी होते. त्यानंतर ते अगदी ठाकरे साहेब ज्यावेळी उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या चीफ मिनिस्टर्स ऑफिसमध्ये सेक्रेटरी होते. ते एकनाथ शिंदेच्या मंत्री याच्यामध्ये कारकीर्द आपल्याला थोडं ऐकू नका. परंतु अशा प्रकारचा अतिशय निष्कलंक
व्यक्तिमत्व असलेला माणूस ज्यावेळी आपली स्वतःची तुम्ही जे म्हणताय की चौकशी समिती आहे त्यातला ज्यावेळी अहवाल बाहेर येईल त्यावेळी आपण चर्चा करणं अधिक योग्य ठरेल. आज आलेला जो अहवाल आहे त्याला ना आगा ना पिछा ना बोंडा ना फे, तर अशा अहवालावर चर्चा करणं मला वाटतं की वेस्ट ऑफ टाइम आहे.